नमस्कार, मी ऋतुजा. ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी भागातील शेतीला बळ देण्यासाठी एक अभिनव उपक्रम रायगड जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या राबवण्यात आलाय. या उपक्रमाअंतर्गत सुमारे 400 एकर क्षेत्रावर शेती करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना पोर्टेबल सोलार पंपचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय आणि या शेतकऱ्यांना आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ह्या पोर्टेबल पंपचं हस्तांतरणही करण्यात आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडून येण्यास चालना मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी व्यक्त केलाय. चा लाभ होणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत मी 40 दिवसापूर्वी या गावामध्ये आलो होतो आणि इथे सामूहिकरित्या मोठी शेती आदिवासी बांधव करतात याची मला माहिती मिळाली. मी आवर्जून या ठिकाणी भेट दिली असता मला कळालं की 400 एकर सलग जमिनीवरती आपले आदिवासी बांधव जे काही या शेतीचे मालक नाही आहेत ते दोडखा, कारली, भेंडी, कलिंगड ह्याचं निर्यातक्षम पद्धतीचं असं उत्पादन करतात आणि खूप चांगलं उत्पादन करतात. मी भारावून गेलो आणि पाण्याची काय व्यवस्था याची विचारणा केली. त्यांनी मला सांगितलं की कुंडलिका नदीवरती आम्ही डिझेल पंप बसवतो आणि डिझेल पंपच्या माध्यमातून आम्ही सिंचन करतो आणि या डिझेलला साधारणपणे खर्च वगैरे किती लागतो याची मी त्यांना विचारणा केली. त्यांनी सांगितलं की एक डिझेल एका तासाला 2 लिटर डिझेल खातं एक पंप आणि असे एकूण 45 पंप या ठिकाणी चालू आहेत. म्हणजे 45 पंप जर ऑपरेट केले एका सीझनमध्ये ते साधारणपणे 65 लाख रुपयाचे डिझेल ह्या शेतीसाठी वापरलं जातं आहे. मग माझ्या डोक्यात कल्पना आली की यांना आपण सोलार या योजनेमध्ये घेतलं पाहिजे, याला सोलार पंप दिले पाहिजेत. तर अशी अडचण होती की या ठिकाणी या जमिनी ह्या आदिवासी बांधवांच्या मालकीच्या नाहीत, जमिनीचे मालक वेगळे आहेत. त्यामुळे मग जमिनीचे मालक सोलार बसवायला तयार होतील की नाही याची शंका होती. तरी पण मग मी आमच्या टीम पाठवल्या, MSCDCच्या टीम पाठवल्या. त्यांनी टीम पाठवल्याच्या नंतर आमचे काही शेतकरी बांधव तयार झालेले आहेत सोलार पंप घेण्यासाठी. मागेल त्याला सोलार योजनेच्या अंतर्गत 6 लोकांनी नोंदणी केलेली आहे, त्याची आमची प्रोसेस चालू आहे. परंतु तो सोलार पंप त्या शेतकऱ्याच्या मालकीचा होईल. आमचे आदिवासी बांधव, युवक बांधव आहे तर ते आज या शेतकऱ्याकडे करतात, उद्या त्या शेतकऱ्याकडे करतात, परवा दिवशी आणखी चौथ्याकडे करतात. मग त्यांच्याजवळ काय आहे, शेतकऱ्याच्या शेतावरती सोलार बसेल पण त्यांच्याजवळ काहीच नाही. म्हणून आम्ही संकल्पना आली की यांना आपल्याला पोर्टेबल आणि मुव्हेबल सोलार संच देता येतो का. म्हणून मग मी आमचे अभिजित धर्माधिकारी आहेत, सोलारमध्ये काम करतात, त्यांना विनंती केली की तुम्ही असं काय पोर्टेबल डिझाईन करता का की त्यांना त्यांचं ते सोलार सेट पूर्ण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येईल. तर त्यांनी मग हा सोलार सेट डिझाईन केला आणि तो मोल्डेबल आहे, एका ठिकाणी जमा होतो आणि त्याला ट्रॅक्टरबाजी लावून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊनच जाता येते. अशा पद्धतीने आज आम्ही हे सोलार सेट जो आहे पोर्टेबल त्याचं या ठिकाणी आज टेस्टिंग केली. एकदम चांगलं पाणी येते 5 HP आणि आता हा सोलार सेट एक सुरू झाला, आणखी परत एक 4 दिवसामध्ये येऊन जाईल. तर साधारणपणे या 400 एकर बागेला 45 डिझेल पंप जे काम करतात आणि ते एका सीझनला 65 लाख रुपयाचे डिझेल वापरतात. 2 सीझन शेती केली जाते, हिवाळा आणि उन्हाळा. असे 1,30,00,000 रुपयाचे डिझेल या 400 एकर शेतीवरती आमच्या आदिवासी बांधवाला विकत आणावं लागते आणि ते वापरावं लागते. या सगळ्या 400 एकरच्या 45 डिझेल पंपला जर आम्ही रिप्लेस केलं सोलारमध्ये तर 1,30,00,000 रुपये आमच्या आदिवासी बांधवांची आणि शेतकऱ्यांची नेट बचत होणार आहे. तेवढा त्यांना वार्षिक जो आहे तो फायदा होणार आहे. आणि ह्या सोलारमुळे जे पोल्युशन होणार आहे डिझेलच्या कंबशनमुळे तर ते पोल्युशनला सुद्धा आळा बसणार आहे. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे कार्बनचा निर्मितीचा प्रश्नही येणार नाही. त्यामुळे ही एक चांगली योजना आहे. आज आम्ही सक्सेसफुली ती लॉन्च केलेली आहे. आम्ही लोकांच्या ग्रुपला ती अर्पण पण केलेली आहे आणि त्याचा आता पहिलाच प्रोजेक्ट आणि हा जिल्ह्यातला पहिलाच प्रोजेक्ट आहे. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे, सामान्य माणसासाठी केलं पाहिजे, खालच्या माणसासाठी केलं पाहिजे. या संकल्पनेतून आम्ही हा प्रोजेक्ट राबवत आहोत आमच्या आदिवासी बांधवांसाठी, आमच्या शेतकरी बांधवांसाठी. आमचं आता असं याच्यातून आहे की आपण त्यांना साधन निर्माण करून देऊ, ते त्यातून उत्पादन काढतील आणि देशाला संपन्न करतील अशी याची साधारणतः एक प्रोजेक्टवर किती शेतकरी